बॉन्ड चांगला झाला प्रश्न माझ्याकडेच माहिती येतो का? सिरियल मध्ये तिला एकदम असं शांत व्हावं लागतं. कट म्हटलं की हिची बडबड सुरू. हे हिडन टॅलेंट आहे हिचं की ती गपचूप असं एकदाच लगेच काहीतरी बोलून मोकळी होते आणि सगळ्यांना बरं आहे, चल मैं छोटा पॅकेट नाही हो, दिखती हूँ सिर्फ छोटी. मला फोबिया होता ड्राईव्ह करायचा. मी वरती बघते स्कूटी चालली कुठे मला माहिती नाही डायरेक्ट टाकली आणि मग मी तशीच गाडी पहिले त्यांना घेतलं की तुम्हाला लागलं नाही ना वगैरे. 4-5 वेळा शिकायचा प्रयत्न केला स्कूटी पण कधी ते जमलंच नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सनई चौघडे ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या मालिकेची गर्ल गँग माझ्यासोबत आहे. कशा आहात? आम्ही मस्त आहोत. सो इंटरव्ह्यूच्या आधी गॉसिप झालंय, सगळं झालंय. म्हणजे मला हे जाणून घ्यायचं हा बॉन्ड चौघींचा किती चांगला झाला आणि आता इशारो मी सगळं कळतं. बॉन्ड चांगला झाला प्रश्न माझ्याकडेच माहिती येतो का? सो तुम्हाला कळलंच असेल बॉन्ड कसा आहे आमचा. आम्ही फक्त नजरेमध्येच की चला या इकडे असाच बॉन्ड आहे. आणि आम्ही जेव्हा पहिले भेटलो तेव्हा इतकं इंटरॅक्शन नव्हतं झालं. पण आम्ही नाशिकला आउटडोर शूट करायला गेलो होतो आणि मला असं वाटतं की तो बेस्ट पार्ट होता आमच्या लाईफमधला सिरियलच्या, की आम्ही सुरुवातीलाच आउटडोरला गेल्यामुळे आम्हाला एकमेकींना जास्त जवळून आणि असं इन अँड आउट ओळखता आलं की रिअल लाईफमध्ये कसे आहे, रिअल लाईफमध्ये कशी आहे. तर तेव्हा आमचा बॉन्ड जास्त चांगला झाला असा की आफ्टर पॅकअप पण आम्ही मज्जा करायचो आणि एकमेकींची काळजी घेत होतो. जेवलं का, जेवलीस का, किंवा काय तुला पाणी हवं आहे, हे हवं आहे, ते हवं आहे, तर हे सगळं करायला मिळत होतं. आणि त्याच्यातून तो आपोआपच बहिणीसाठी जी वाटणारी काळजी असते जी सिरियलसाठी निडेड आहे ती आपसुकच आली. त्यामुळे येस असं आमचा बॉन्ड झाला. पण शेंडे फळ असल्यावर जास्त फायदा होतो. लाड करतात सगळ्याजणी खूप जास्त. खऱ्या आयुष्यात सेटवर सुद्धा खूप जास्त लाड होतात माझे आणि सिरियल मध्ये तर काय विचारायलाच नको. मी शेंडे फळ आहे, सगळ्यांची लाडकी, माझ्या 3 बहिणींची लाडकी, 4 मम्मी पप्पाची लाडकी आणि सेटवर सुद्धा खूप लाड होतात. अभ्यासात सुद्धा खूप मदत होते. आता पुढे होतच राहील, पुढे 10वी आहे म्हणजे या 2 माणसांची खूप मदत होईल मला. अच्छा, म्हणजे कोण कोण अभ्यास घेतं असं तुझा? आता तर सुरुवात आहे, ही तर घेणारच. आणि मी कथ्थक शिकते त्याच्यामुळे आहेतच. ही आजच आली होती माझ्याकडे की ऐक ना मला ताई तुझ्याकडे एक काम आहे. म्हणलं काय बोलतो? नाही नको मी नंतर सांगते. म्हटलं बोल आता. मग ऐक ना का बोललीस पहिले, आता बोल. तर बोलली की मला ना अभ्यासाच आहे. म्हणलं भाई अभ्यास घेऊन नाही कथ्थक चढलं. अच्छा मग बरोबर माणसाकडे आली. अगदीच. पण मोठी बहीण असल्यावर एक प्रश्न विचारते. आता रिअल लाईफ जसं तुम्ही एकमेकांना ओळखता, जर मी विचारलं या तिघींमधलं एक हिडन टॅलेंट सांग, तर कोणतं ते हिडन टॅलेंट असणार? तोंडाला बदललीच त्यांची. सांग नको. हिडन टॅलेंट असं अजून तरी मला कोणाचं कळलं म्हणजे हो ते खूप म्हणजे असं ना, आपण थोडा वेळ घेतो तर त्या मला असं वाटतं सगळ्या आम्ही सगळेच ते वेळ घेतोय की एक हिडन टॅलेंट आम्ही बाहेर काढू. पण आम्हा सगळ्यांचं एक हिडन टॅलेंट तरी सेम आहे की आम्हाला मस्ती करायला खूप आवडते, जे आम्ही हिडन ठेवलेलं नाही आहे. सो ते एक हिडन आहे विच इज नॉट हिडन. सो ते एकच आहे, अजून काही कळलं नाहीये पण नक्कीच कळेल. सो नेक्स्ट इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न आपण विचारूयात आणि उत्तर देऊयात. अगदीच. पण मला एक सांगा, जसं तर मजा मस्ती तर सुरू असते, पण कट असं जेव्हा म्हटलं जातं त्यानंतर वातावरण किती बदलताना दिसतं हे सगळं. कट म्हटल्यानंतर मी तर गप्पा मारायला सुरू करते आधी. म्हणजे ही खऱ्या आयुष्यात आणि जे ती पात्र प्ले करते यात खूपच डिफरन्स आहे. म्हणजे सिरियल मध्ये तिला एकदम असं शांत व्हावं लागतं. कट म्हटलं की हिची बडबड सुरू. इकडे तिकडे आता बोलताय त्याचं पण तसंच आहे. म्हणजे आता हे कळलं, हे हिडन टॅलेंट आहे हिचं की ती गपचूप असं एकदाच लगेच काहीतरी बोलून मोकळी होते आणि सगळ्यांना बरं आहे, चल मैं छोटा पॅकेट नाही हो, दिखती हूँ सिर्फ छोटी. आणि सगळ्यात भारी म्हणजे आमच्या चौघींपैकी तो अजून एक स्पेशल बॉन्ड असतो ना, तो ह्या दोघींचा आहे. म्हणजे फुल असं पण आहे आणि असं पण आहे. असं खूप
नाहीये आमचं, असं खूप आहे. पण खूप नाहीये असं, पण थोडस आहे, कारण आम्ही खूपच बहिणीसारख्या वागतो, खूपच. मग ते खऱ्या बहिणींमध्ये तर भरपूरच भांडणं होतं, तर आमचं थोडस आहे. पण नंतर आम्ही नंतर आम्ही ते टाइमपास ही टाइमपास. भांडणं मला असं वाटतं तुम्ही दोघे जास्त एन्जॉय करत असताना जेव्हा ही भांडणं होतात तेव्हा. नाही, माझ्या समोर तर होत नाही, मी नसतेच जास्त. पण कारण मयू हिच्या समोर खूप साधी अशी राहते. हो. ताई आली, ताई आली, ताई आली. मला ना ही नंतर म्हणजे ओश, मला हे बोलायचं. म्हणजे ठीकच आहे, म्हणजे त्या ते म्हणतात ना, त्यांचं कसं आहे माहितीये, तुझं माझा जमेना पण तुझ्या वाचून करमेना, असं त्यांचं आहे. सो बोलल्याशिवाय राहू शकत नाही, पण भांडल्याशिवायही राहू शकत नाही. म्हणजे ते भांडण नसतं, ते असतं की चल ना, काय आहे तुझं, मी तिथे बसणार, मी तिथे बसणार, हे असे छोटे छोटे आणि असं पण होतं की तू असं कसं काय केलंस, असं काय. पण चिन्मयी सोबत स्कूटीवर राईड किती जणींनी तिघींमध्ये कोणी केली? मी एकुलती एक आहे ती, आणि तिचं असं मी अजून शिकतीये, पण मला जमतं, मी करते. मला ठीक आहे, तू पाडशीलच, त्या व्यतिरिक्त काही होणार नाही. बट शी नेल्ड इट. तिने हो. कमाल स्कूटी चालवली, आणि मला असं वाटलं नाही की ती शिकतीये, कारण ती खूप स्मूथली स्कूटी चालवत होती. टर्न पण छान, आरामात, सावकाश, घाई नाही आपल्याला, ते थांबतील, मी आरामात वळवेन स्कूटी. हा, ते तिच्या एकटीचं होतं, आणि ते कमाल किस्सा आहे, ती सांगेल प्लीज. हो, मी त्या प्रोमोला एकतर मी म्हणजे मला फोबिया होता ड्राईव्ह करायचा. मला माझ्या हातून एकदा असं ॲक्सिडेंट झालं होतं, आणि मी अशा डोंबिवलीला डोंबिवलीला कुठला फडके हा, रोडला. तर तिकडे अशा लाईनमध्ये ज्या पार्किंगच्या गाड्या असतात ना, त्यांना अशी उडवत जाऊन वॅगनरला ठोकली होती, आणि माझ्या पायाला लागलं होतं. अशीच पार्किंगमध्येच म्हणजे साईडला ठेवलेली माझ्या बेस्ट फ्रेंडची स्कूटी. सो त्यानंतर तर म्हणजे बापरे, त्यानंतर मी 4-5 वेळा शिकायचा प्रयत्न केला स्कूटी, पण कधी ते जमलंच नाही. पण ह्या वेळेस तर म्हणजे बाय लक, आणि बहुतेक देवालाच पाहिजे होतं, स्वामींना, की मी आता शिकावं आणि माझ्यातला तो फोबिया निघावा. त्यामुळे मी ते शिकायला चालू केलं. आणि जेव्हा मला कळलं की प्रोमो स्कूटीवरती आहे, थर्ड वा. प्रोमो, तो पण पहिले सांग, किती पावसात. दिवसात ही खरं तर स्कूटी चालवणं शिकलीस? टू बी ऑनेस्ट, मी आहे ना म्हणजे असं अधेमध्ये असं रोज रेग्युलर होत नव्हतं, पण असं 6-7 दिवसामध्ये मी थोडं बसलं की हा म्हणजे बेसिक चालवू शकते. म्हणजे असं नाही होणार की मला जर सांगितलं आता स्कूटीवरती आहे सीन आणि मला तो करता येणार नाही, आणि बाकी ते राम भरोसे बघून घेतील काय होईल ते. पण त्या प्रोमोचा किस्सा सांग नेमका, कारण की आम्ही बघतो, आम्हाला वाटलं की तुला आधीपासून स्कूटी चालवता हा, येते, कारण की ही इतकं वर वगैरे बघून तू डायरेक्ट थँक्स, म्हणजे मी कॉम्प्लिमेंट आहे ही खरं तर. पण तेव्हा पण ना मी आधीच सांगितलं होतं त्यांना की यार स्कूटी आणून ठेवा, मी ना म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी चालवत जाईन. पण म्हटलं मी एकटी कशी चालव, म्हणजे नेहमी मला शिकवताना माझ्या फ्रेंड पाठी बसायचं, उंच आहे तो, पाय बी टेकले पाहिजे तसं. सो किस्सा असा झाला होता की त्यांनी सांगितलं होतं मला की तुला वरती पावसामध्ये बघून असा वरचा शॉट आहे, जो फर्स्टच माझा इंट्रो आहे त्याच्यामध्ये. तर मला आलं टेन्शन की असं कसं, मला समोर बघूनच नीट अजून चालवता येत नाही, वरती बघून कसं, त्यात पाऊस पडतो, डोळ्यात पाणी वगैरे, तर मी कसं करणार, खूप टेन्शनमध्ये होते. पण चालू केलं, पहिला झाला तर पहिली गाडी राईटलाच गेली. तर माझं असं होत होतं की यार मी वरती बघते पण हँडल तर तिकडे चाललाय, स्ट्रेट न जाते, आणि एवढ्या डिस्टन्सवरती कॅमेरा आहे आणि तो त्या गाडीमधून ते लोक शूट करतात. आणि एकदा परत ज्युनियर्स पण बाकी आर्टिस्ट जात आहेत इकडून तिकडून, म्हणजे असं पण नाही की क्लिअर रस्ता आहे. म्हणजे मला फक्त खाली रस्त्यावर चालवायची सवय, म्हणजे त्यात खाली रस्त्यावरतीच आपण शिकतो. तर परत दुसऱ्या तिसऱ्या टेकला तर मी एका ज्युनियर, म्हणजे ती लेडी होती, तिच्या डायरेक्ट साडीच्या आतमध्ये स्कूटी डायरेक्ट आतमध्ये टाकली, आणि मी वरती बघते स्कूटी चालली कुठे मला माहिती नाही,
डायरेक्ट टाकली आणि मग मी तशीच गाडी पहिले त्यांना घेतलं की तुम्हाला लागलं नाही ना वगैरे. खूप हे झालं होते, घाबरले होते मी. आणि मग त्यानंतर तर लगेच झालं. मग म्हणजे ते एक तो फोबिया होता तो निघाला माझा तिकडे ऍक्च्युली. येस, पण हे सगळं घडताना तुम्ही होता तिथे? नाही नव्हतं, एकटीच होते मी भिजत. पण हा किस्सा ऐकल्यावर तुमच्या काय रिएक्शन्स होत्या? आम्ही फार हसलो होतो आणि आमचं झालं हा ठीक आहे, एक्सपेक्टेड आहे, हे होऊ शकतं कारण ती शिकते अजून आणि त्यात तिला वर बघायचंय, पाऊस आहे. सो स्टील ते कळलं नाही प्रोमो मध्ये ती कितीने असं काही केलंय. सो शी इज अन बेस्ट ऍक्टर. वा, म्हणजे सगळ्या बहिणींनी एकदम लगेच बहिणीची बाजू घेऊन लगेच सगळं सावरलंय. अर्थात सांगू नंतर थोड्या वेळाने. ही डील अशीच चालू राहणार आहे आणि आम्हाला असं वाटतं हे सगळं मालिकेत पाहायला मला खरं तर खूप मजा येणार आहे. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. अशी मजा ऑफ स्क्रीन करा, ऑन स्क्रीन करा आणि असंच आमचं मनोरंजन करत राहा. थँक्यू. प्लीज आमची मज्जा बघायला, इट्स मज्जा मराठी नक्की सेटवरती या आणि आम्हाला भेटीगाठी देत राहा. अगदी थँक्यू. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.